महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पेण तालुक्यातील दादर गावातील नागरिकांनी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या भागातील जमिनी सेज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या, परंतु गेल्या 15 वर्षात तेथे प्रकल्पाची एक वीटही उभी राहिली नाही किंवा इथल्या भूमिपुत्रांना रोजगार, भूखंड मिळाले नाहीत. गेली अनेक वर्ष या जमिनी नापीक राहिल्या असून खार बंदिस्ती फुटून खारे पाणी शेतात घुसले. संपादित जमिनीचा योग्य वापर झालेला नाही, त्यामुळे भूसंपादन कायद्यानुसार आमच्या जमिनी आम्हाला परत करा, अशी या शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. जर मागणी तातडीनं मान्य झाली नाही तर येत्या 23 मार्च रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आम्ही ज्यावेळी एसीला आमच्या शेतकरी, गरीब दुबळ्या शेतकरी ज्यावेळी आमच्या जमिनी दिल्या होत्या, त्यावेळी नियम अटी शर्तीनुसार दिल्या होत्या, परंतु एसीजेड लिमिटेड कंपनीने नियमांचा उल्लंघन करता 12 वर्ष कायद्याने नियमानुसार 12 वर्षानंतर सुद्धा आजवर तिथे कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट निर्माण झालेला नाहीये. त्यामुळे भारतीय राज्यघटनेनुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेश नियमानुसार त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायद्याने झाल्याच पाहिजे. तर आमचा हा 7/12 कोरा झालाच पाहिजे, असा आमची सरकारकडे मागणी आहे आणि आमचा हा संघर्ष याच्या पुढेही चालूच राहणार आहे. जो एसीझेडने भूसंपादनाचे कायदे न पाळता भूसंपादन शेतकऱ्यांची शेत जमीन कंपनीच्या नावे केलेली जमीन ती मूळ मालकांच्या नावे, शेतकऱ्यांच्या नावे होण्याकरता 7/12 कोरा करण्यासाठी हे आमचा दादरकरांचा मोर्चा आहे. आणि अनेक वर्ष ज्या भूमीत जन्मलो, ज्या भूमीत कर्म केलं, त्या कर्माचे फळ म्हणून आम्हाला आज या सरकारने गेल्या सरकारने आम्हाला असं वंचित ठेवून आम्हाला न्याय दिला नाही. शेवटी आम्हाला अन्याय होत असताना आम्हाला पर्यायाने आम्हाला नाईलाज असो आम्ही आज हा मोर्चा काढलाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.